खानदेशी बट्टीसाठी अगदी झटपट आणि अचूक प्रमाणात पीठ कसं तयार करायचं आणि ह्याच पिठापासून अगदी खमंग खुसखुशीत बट्टी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी इथं मी 1 किलो गहू घेतलेत, त्यांना आधी स्वच्छ पुसून घेतलेत आणि चाळणीने चाळून घेतलेत। 1 किलो गहू एका मोठ्या भांड्यात काढायचे आहेत। त्याचसोबत 250 ग्राम एवढे मक्के घेतलेत। लक्षात ठेवायचंय 1 किलो गव्हासाठी 250 ग्राम एवढा मक्का लागतो। जर तुम्ही गव्हाची क्वांटिटी वाढवली त्याचसोबत मक्याची देखील क्वांटिटी वाढवावी लागेल। त्याचसोबत 150 ग्राम एवढी हरभरा डाळ, 1 चमचा एवढा जिरे, 2 चमचे एवढा धना, 2 चमचे एवढी बडीशोप, 1 चमचा एवढा ओवा। ओवा मी इथं दळताना कमी घालते, कारण आपण जेव्हा कणिक मळतो बट्टीची त्यावेळेस देखील ओवाचा वापर करतो। सर्व साहित्य टाकून छान मिक्स करायचंय। त्यानंतर गिरणीवरनं दळून आणायचंय आणि त्यांना सांगायचंय बट्टीचं पीठ दळून द्या। बट्टीचं पीठ हे जास्त बारीक देखील नाही आणि जास्त जाड देखील राहत नाही। जर तुम्ही घरघंटीवर दळत असाल तर तुम्हाला आता मी इथं सांगते, घरघंटीवर दळण्यासाठी इथं मी 3 नंबर वरती घट्या लावून घेतलाय। जास्तीत जास्त जर अजून थोडं बारीक करायचं असेल तर 2.5 नंबर वरती घट्या हा सेट करायचा आहे आणि मग आपण हे पीठ दळून घ्यायचं। इथं मी आता सुरू करते आणि हे पीठ आता दळून घेते। एकदा आपण पीठ चेक करून घ्यायचं आहे, जास्त जाड येत नाही किंवा जास्त बारीक तर येत नाही ना। जर जास्त बारीक येत असेल तर 3 नंबर वरती घट्या सेट करायचा आणि जर थोडं जाड होत असेल तर 2.5 नंबर वरती घट्या सेट करून आपलं पूर्ण पीठ दळून घ्यायचं। हे दळण्याचं प्रमाण किंवा ही दळण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी परफेक्ट आहे। इथं आपण बट्टीचं पीठ दळून घेताना ओवा, बडीशोप, धने टाकून घेतल्यामुळे आपली बट्टीची चव अगदी खमंग आणि चविष्ट अशी होते। मी सांगितलेलं बट्टीचं पिठाचं प्रमाण 1 किलोच्या याच्यात आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, या पिठापासून केलेली बट्टी किती खमंग आणि खुसखुशीत झाली आहे ते बघायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलाय, तर जाऊन नक्कीच बघा। भेटूया पुन्हा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा। बाय।